की आम्ही चौकारी ठोकतो, आम्ही षटकारी मारतो, पण आम्ही सिंगल डबल्स या धाबांवर देखील भरोसा दाखवतो. पहिल्या बॉलमध्ये आलेल्या 3 धाबा. कुणाल नाईक ऑन स्ट्राईक. मूर्ती लहान पण कीर्ती महान. या खेळाडूनं शून्यातून जसं विश्व निर्माण करावं ना तसं आपलं अस्तित्व क्रिकेटच्या पटलावर निर्माण केलं. गोलंदाजी असेल, कॅप्टन्सी असेल, फलंदाजी असेल, एक चतुर चालाक खेळाडू कुणाल नाईक ऑन स्ट्राईक. दैवत आपण पाहतोय कुंडेगाव विलेज एंड कडून बॉलिंग ट्रॅकवर पुढचा बॉल घेऊन. फुलटॉस बॉल आहे. गती अतिशय जबरदस्त होती. चांगल्या गतीनं फेकलेला बॉल कुणाल नाईकला या ठिकाणी बीट केलाय. बॅटचा फ्लो येण्यापूर्वीच आपण पाहू शकतो बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून गेला. वाईड लाईन यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजाकडे असणारा सर्वोत्तम शस्त्र जे आहे ते वाईड लाईन यॉर्कर, आणि तो प्रयत्न या गोलंदाजानं दैवत करून दाखवलाय. यशस्वी. पुढचा बॉल आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. स्लॉग स्वीप केलाय. डीप मिड विकेट रिझन मध्ये चाललाय. या डावातील या मॅच मधला पहिला चौकार. कोणी कोणाचा हट्ट पुरवावा हा भाग वेगळा आहे, पण क्रिकेटच्या मैदानावर आल्यानंतर समर्थक आणि प्रेक्षकांचा एकच हट्ट असतो, चौकार आणि षटकार. त्यातला आलेला हा चौकार आपण पाहिलाय. 7 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. पुढचा बॉल. 3 चेंडूमध्ये 7 धावांचं या ठिकाणी समीकरण आपण पाहतोय. भिंगारी विपक्ष कामोठे, 2 बडे दिग्गज संघ. रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या 2 संघाची ओळख फार मोठी आहे. इथून गती परिवर्तन. लेग कटर बॉल आपल्याला बघायला मिळाला. स्विंग अँड मिस केलाय. आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. जागा केली, तयार केली. पदतालीत त्याचा वापर होता, पण तदनंतर चतुर चालक असणाऱ्या या दैवतनं पहा गतीमध्ये मिश्रण केलंय, आणि गती मिश्रित केल्यानंतर आपण पाहिलंय फलंदाजाला बीट केलंय. इथून थोडीशी चर्चा केली जात आहे या पंचांमध्ये. आपण पाहतोय प्रत्येक डावामध्ये आपण एक रिव्ह्यू या ठिकाणी जरूर देतो एका संघाला. तिथून पंच या ठिकाणी जातील. तिसऱ्या पंचांकडे वाईटची दाद फलंदाजांना मागितली आहे. आपण पाहूया पीटीसीच्या लाईव्ह चित्रीकरणाच्या माध्यमातून कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये काय क्षण टिपले गेलेत. पहा क्रिकेट किती वधारलाय, क्रिकेट किती तंत्रज्ञानानं पुढे गेलंय. एखादी चूक झाली तर तुम्हाला लगेच टीव्हीवर पाहता येतं, आणि इथून या बॉलवर काय घडलंय, वाईट बॉल होता का, वाईट बॉल नव्हता का, फलंदाज किती सफल झाले, त्यांनी बॉल कुठे निघालाय हे या ठिकाणी पाहिलं जाईल, आणि पंचाचा डिसिजन या ठिकाणी आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅट्समन रिव्ह्यू लॉस्ट. आपण एका डावामध्ये तुम्हाला एकच रिव्ह्यू वापरता येतो. फलंदाजानं आपला असणारा रिव्ह्यू या ठिकाणी गमावलेला आहे. चांगली गोलंदाजी केली आहे दैवत. 25 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला खेळाडू. पुढचा बॉल. आणखी एक लेग कटर बॉल. स्लो बॉल आहे. फार मोठी विकेट येऊ शकतोय. बिग फिश इन द नेट. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय. विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर. शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न, यावेळेस स्लाइस करण्याचा प्रयत्न केला, पण वरती मारावा की खाली ठेवावा या दुविधा मनस्थितीमध्ये एक निर्णयमध्ये या ठिकाणी कुणाल नाईकचा चुकला, आणि इथे मात्र भिंगारी संघ आपल्या मोठ्या खेळाडूला मुकला. 7 धाबांवर आलेली ही पहिली विकेट आपण पाहतोय. दैवतनं 30 यार्ड सर्कलमध्ये षटक हातामध्ये घेतलं. तदनंतर त्याच्या जादुई गोलंदाजानं आजपर्यंत 5 चेंडू रिलीज केलेत. 5 चेंडूमध्ये फक्त 7 धाबा करू शकलाय भिंगारीचा संघ. त्यामध्ये एक मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय. कुणाल नाईकला चालू सामन्यामध्ये फक्त चौकार ठोकता आला.
4 चेंडूमध्ये 4 धाबा. स्ट्राईक रेट जर पाहिलं आपण तर 100च्या स्ट्राईक रेटनं त्यानं धाबा केल्यात, पण 5 षटकांच्या 4 षटकांच्या खेळामध्ये 100चं स्ट्राईक रेट तुम्हाला अगदी धाबा देऊन जात नाहीये. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय साहिल म्हात्रे. साहिल मिसाळ नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. संघासाठी योगदान देईल का? दैवत आपल्या षटकातील शेवटचा बॉल. यावेळेस आणखी एक कडा घेतली बॅटची. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं इथे आली आणखी एक विकेट. बॅक टू बॅक 2 विकेट्स. आता मात्र संकट के बादल, संकट की घडी. भिंगारी संघ यावेळेस आपण पाहिलं शेवटच्या बॉलवर आलेली विकेट. पहिलं षटक या ठिकाणी संपलं जात आहे. 2025-2026 क्रिकेट हंगामातील आपण काँग्रेस चषकाची स्पर्धा पाहिली. खरं तर मागील 4 दिवस कुंडेगावची ही क्रिकेटची नगरी प्रेक्षकांनी आणि खेळाडूंनी गजबजून निघाली. का असू नये आपल्या गावामध्ये होणारी रजनी क्रिकेट स्पर्धा. यावर्षी टेनिस बॉल क्रिकेट हंगामाला झालेली उशिरानं सुरुवात, 6 महिने कोसळणारा पाऊस, तदनंतर नगरपंचायत, नगरपालिका, झिडपी, पंचायत समिती यामध्ये अडकलेलं हे क्रिकेट. त्यातून काहीशा स्पर्धा आपण विविध ठिकाणी पाहिल्या आणि त्यातली एक सन्मानाची, मानाची, अभिमानाची स्पर्धा. सन्माननीय कामगार नेते, रायगड जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे सन्माननीय जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्री महेंद्र शेठ घरत साहेबांच्या नावानं भरवली जाणारी स्पर्धा आणि त्याच्या स्पर्धेचे सर्व शिलेदार आयोजक आपण जर पाहिले तर अगदी 4 दिवस चोखंदलपणे नियोजन त्यांचं काटेकोरपणे सुरू आहे. सन्माननीय जयवंत दादा त्यांचे सर्व पाठीराखे जर पाहिलं तर अगदी चांगलं नियोजन त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. यावेळेस दुसऱ्या षटक स्टार्ट केलाय. लांगपच्या वरून फेकून दिलाय बॉलला. सीमारेषेकडे जाणारा आलाय या डाबातील सामन्यातील पहिला षटकार. शिवाजी झाला ओव्हर पिच बॉल लांगप्प्या वरून फेकून दिलाय. प्रॉपर टायमिंग, ताकद आपल्याला बघायला मिळाली. सूरज आशिषच्या बॅट मधून आलेला पहिला षटकार. पुढचा बॉल फुलटॉस आहे. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. निसर्गाचा एक छान नियम आहे, जिथं संपर्क नाही ना तिथं उत्पत्ती नाहीच नाही. आणि क्रिकेटच्या पटलावर बॅटनं धावा यायचा तर निश्चितपणे संपर्क असणं फार गरजेचं आहे. इथून मात्र डॉट बॉलची सांगता झाली आहे. 13-2 असं समीकरण आहे. आतापर्यंत 8 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. फील्ड पोझिशन मध्ये काहीसा बदल, बोथ एंडने खेळली जाणारी स्पर्धा. शॉट फाईन लेग, फर्स्ट स्लीप, शॉट थर्ड मॅन, शॉट पॉइंट, शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट मिड ऑन अशा पद्धतीनं 30 यार्ड सर्कलमध्ये लावलेले विभरचना क्षेत्रक्षणाचे आपण पाहू शकतोय. पुढचा बॉल जागा तयार केली आहे, जागा तयार केली. फलंदाज शफल झाला रे झाला की गोलंदाजानं आपली जागा बदलवली, परंतु यावेळेस नियंत्रण चुकलं. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आले. सांगितलं गेले इट्स अ वाईट बॉल. अवांतर धावेमध्ये भर होईल. धावसंख्या आपण पाहतो टोटलची जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल फुलटॉस बॉल आहे. बॅकफट लेगच्या वरून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर जाणारा खणखणीत ब्रँडेड A1 क्वालिटीचा षटकार.
मात्र फलंदाजाला जास्त मेहनत करण्याची गरज नव्हती, कारण यावेळेस गोलंदाजानं केलेली चूक फुलटॉस बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, परफेक्ट टायमिंग आणि परफेक्ट करेक्ट कार्यक्रम. 6 धावा, टोटल धावा जाऊन पोहोचल्यात 20 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, जमिनीला गरंगळत गुदगुल्या करत जाणारा बॉल. ऑर्थोडॉक्स रिझर्व्ह मध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलं 2 धावा पळून काढण्यामध्ये सक्षम राहिले दोन्ही खेळाडू. सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये 2 धावेनिशी टोटल धावा जाऊन पोहोचल्यात 22. 2 विकेट. समीकरण पहा, 30 यार्ड सर्कल मधलं दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये आपण 2 खेळाडू बाहेर पाहिले, दुसऱ्या षटकामध्ये आपण 3 खेळाडू बाहेर पाहतोय. म्हणजे क्रिकेटमध्ये असणाऱ्या काही नियमांमध्ये बदल होत चालले आहेत आणि त्यामध्ये काही वर्षापासून सुरू असलेला हा नियम या स्पर्धेमध्ये आपण वापरतोय. आणखी एक फुलटॉस बॉल, गॅप दिलाय. अगदी फुलटॉस बॉलला फक्त दिशा देण्याचं काम केलं. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेनिशी टोटल धावा जाऊन पोहोचल्यात 24 या आकड्यावर. 24 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर. 1 पॉइंट बॉल्स. 11 चेंडूचा या ठिकाणी खेळ झालाय. 24 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 7 धावांवर 2 गडी बाद झाले होते. तदनंतर आलेल्या या 2 खेळाडूंमध्ये जवळजवळ 15 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. यावेळी चांगला स्लाइस केला एक्स्ट्रा कव्हर मधून, सुई मधून धागा ओवावाना. त्या पद्धतीनं सुई मधून धागा काढलाय बाहेर. इथून मात्र चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. आणि 14च्या सरासरीने 5 षटकांचा खेळ झाला तर निश्चितपणे 70 धावा प्रोजेक्टेड स्कोर म्हणून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. पाण्याची पूर्तता मैदानामध्ये 12वे खेळाडू. 3 षटकामध्ये आपण या ठिकाणी नक्कीच घेतो, पण गरज असेल तर त्यावेळेस आपण नक्की पाणी द्या, कारण बऱ्याच क्रिकेटच्या पटलावर झालेल्या ज्या घटना आहेत त्याचं एकमेव कारण होतं शरीराचं टेम्परेचर. शरीराचं टेम्परेचर तुम्ही जर हाय केलं आणि लिक्विड लेवल जर कमी केली तर मग तुम्हाला शरीरामध्ये क्रॅम्प्स येणं, तदनंतर चक्कर येणं यासारख्या काही गोष्टी बऱ्याचदा होत राहिल्या आहेत क्रिकेटमध्ये. आणि त्यावेळेस एकच गोष्ट मी वारंवार सांगतो, तुम्ही रात्रीचं क्रिकेट खेळा किंवा दिवसाचं क्रिकेट खेळा, शरीराचं टेम्परेचर तापमान हे समतोल असणं फार गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा मी कालच्या दिवसात देखील विषय सोडला होता की एखाद्या प्रतियोगितेमध्ये सहभाग घेतल्यानंतर सामना खेळतो पण सराव नसतो, वॉर्मअप नसतो, आपण डायरेक्ट मैदानामध्ये येतो. त्यामुळे आपण एखादा सामना खेळण्यासाठी शरीराला तयार करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. चला, पहिल्या 14 मिनिटांमध्ये फक्त 2 षटकं या ठिकाणी संपलेली आहेत. मी तुम्हाला विनंती करतो थोडीशी घाई करा. टीम मीटिंग, फलंदाज, चला आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे तुमच्या पाठीमागे थोडंसं आम्ही आता लागणार आहोत. तसं झालं नाही तर मग मॅच वेळेवर होणार नाही. कुठलीही स्पर्धा म्हटली तर ती वेळेत सुरू होऊन वेळेत संपणं फार गरजेचे आहे. इथे जर आपण पाहिलं 2 षटकं 28 धावा गोलंदाज झालाय. ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं दैवत नावाचा गोलंदाज आपल्या कोट्यातील दुसरं षटक, दुसऱ्या षटकातील पहिला बॉल घेऊन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सूरज. कैक वर्षाचा क्रिकेटचा बॅटिंगचा अनुभव या खेळाडूला आहे. यावेळेस लेग कटर बॉल, स्विंग अँड मिस, ताकदीचा वापर केलाय. दैवतनं आपल्या आजच्या रात्रीमध्ये काय गोलंदाजी केली आहे. संमिश्र बॉल, व्हाईट यॉर्कर, तदनंतर लेग कटर बॉल, काही शॉर्ट ऑफ लेंथला टाकण्याचा प्रयत्न त्याने या ठिकाणी केला आणि आलेलं यश आपण पाहिलं तर आतापर्यंत त्याच्या कोट्यातील 7 चेंडू त्यानं टाकलेत, 7 धावा खर्च केल्यात. कामोडेचा संघ आहे, भिंगारी गावाचा संघ.
दोन संघांमध्ये सुरू असणारी लढत. यावेळेस पुल केला बॉल डीप मिड विकेट रिझन मध्ये. यावेळेस क्षेत्ररक्षकाची थोडीशी झालेली परीक्षा. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे, पण काही जागा अशा असतात जिथे चेंडू वळला जातो, दिशा बदलली जाते. या चेंडूवर मात्र आपल्याला ते चित्र बघायला मिळालं. 30 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. सर्व काही सुरू आहे ते मात्र फक्त या काँग्रेस चषक 2026 स्पर्धेतील आकर्षक ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय, इथे मात्र अपयश आलाय. करावं लागेल, असे रिस्क घ्यावे लागतील. क्रिकेटमध्ये एक असं म्हटलं जातं की अगर ही सीधे उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पडे. इथे धावा येत नाहीत, उंगली टेढ़ी केली आहे. हवेमध्ये बॉल आणि झेल खाली आलाय का खेळाडू, चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक दर्जेदार फटका, आलाय षटकार. प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक, पण क्रिकेटच्या पटलावर प्रॉमिस करावा लागेल तुमच्या घरच्या समर्थकांना, प्रेक्षकांना. ही ट्रॉफी जिंकण्याचा मोह प्रत्येक खेळाडूला आहे. यावेळेस ओ हो काय लाईन लेंथ परफेक्ट यॉर्कर बघायला मिळालाय. टाळ्या वाजल्या का असू नये. रिव्हर्स स्वीप मारल्यानंतर गोलंदाजाचं असणार हे कमबॅक. इट का जवाब पत्थर से, टिट फॉर टॅट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. पहिला चेंडू हा बॅट्समनचा होता, दुसरा बॉल माझा आहे हे सांगतोय. दैवत मात्र माझ्याकडे अनुभव आहे. जरी षटकार ठोकला ना तरी कमबॅक कसं करावं हे मला निश्चितपणे माहिती आहे. इथून पुढचा बॉल आपण पाहतोय. ओव्हर पिच बॉल आहे, प्रॉपर टायमिंग आलाय, स्ट्रेट टू द बॉलर, आउट ऑफ द पार्क, आलाय षटकार. विजयी वार्ता देण्या 2 विकेट्स पहिल्या षटकामध्ये पडल्यानंतर मागील 2 षटकामध्ये कोणत्याही पद्धतीनं विकेट्स टिपण्यामध्ये गोलंदाजाला हे अपयश आलाय. आपण पाहिलं तर पहिली विकेट पडली होती जवळजवळ 7 या धावसंख्येवर आणि दुसरी विकेट देखील 7 या धावसंख्येवर. म्हणजे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या 2 खेळाडूंमध्ये 35 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली आहे. भिंगारी संघासाठी एक चांगली गोष्ट ही राहिली की चांगले प्रमुख खेळाडू बाद झाल्यानंतर आशिष आणि सूरज यानं जबरदस्त कामगिरी केली आहे. मग त्यामध्ये आपण आशिषच्या बॅटमधून फटके पाहिले, तदनंतर सूरजच्या बॅटमधून आपण फटके पाहिले. बहुतेकांना आपण यावेळेस गोलंदाजीमध्ये आणखी एक बदल या ठिकाणी पाहू. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय, प्रतीक म्हात्रे. पहिला बॉल फुल टॉस बॉल आहे, प्रॉपर टायमिंग आवाज, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू चालला आउट ऑफ द पार्क, 6 धावा. सहा धावा. पुढचा बॉल. यावेळेस बॅट्समनला फॉलो केलंय गोलंदाजानं. चांगलं कमबॅक म्हणता येईल. षटकारानंतर सिंगल धाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण पाहतो टोटल 49 रन्स लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3.2 बॉल्स. स्थिती पहा, सध्याच्या घडीला सुरुवात खराब झाली पण मध्यांतर भिंगारी संघासाठी चांगलं राहिलंय. इथून मात्र जर आणखी धावा चढत गेल्या
तर 65 धाबांचा आकडा कुठेतरी डोळ्यासमोर आपल्याला दिसतोय. आणि भिंगारी संघाकडे गोलंदाजी आहे, कारण आपण त्यांच्याकडे रघु परदेशी सारखा एक स्टार लेजंड गोलंदाज पाहतो. त्यांच्याकडे गोलंदाजी ताकद राहिली आहे, पण तितक्याच ताकदीचे खेळाडू कामोडे संघाच्या कोट्यामध्ये फलंदाजी करताना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. 49 धावा. पुढचा बॉल यावेळेस पहा, चांगला बॉल, चांगली लाईन लेंथ या ठिकाणी बघायला मिळाली. काहीसा नाराज झाला आशिष सूरजनं ज्या पद्धतीनं शॉट सिलेक्शन केला, कारण आपण पाहिलं वाईड लाईनला क्रॉस करणारा बॉल इथून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं खेळून काढायचा होता, पण फलंदाजाचे मनसुबे वेगळे. यावेळेस हलगतपणे या ठिकाणी चेंडूला पुश केलं डीप मिड विकेट रिझर्व्ह मध्ये. पहिली धाव वेगाने घेतली आहे, फ्लंबल झालाय त्या ठिकाणी खेळाडू. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय आणि पहा 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. चांगल्या पद्धतीनं दोन्ही खेळाडूंमध्ये असणारी समय सूचकता, कम्युनिकेशन आपल्याला बघायला मिळतंय. चांगलं बॉन्डिंग आहे. या 3 धावेनिशी अर्धशतक 52 धावा भिंगारी संघाच्या स्कोअर बोर्डवर आपण पाहतोय. टाळ्यांनी स्वागत केलं जाईल का असू नये, सुरुवात खराब झाली, पण सूरज आणि आशिषनं दमदार कामगिरी केली आहे. अजूनही त्यांच्या संघासाठी या डावातील 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 दुणे 16 जरी केल्या तरी कुठेतरी आपण 65 हा आकडा निश्चितपणे ओलांडतोय. किती धाबा या ठिकाणी जमवण्यामध्ये यश लाभेल. पुढचा बॉल चांगला खोलवट टप्प्याचा बॉल आहे, बुंद्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल धाव या ठिकाणी मिळेल. सिंगल धावेनं धावसंख्या आपण पाहतोय 53 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. आपण पाहतोय काँग्रेस चषक 2026 एक दमदार क्रिकेटचं आयोजन, संयोजन आणि या 4 दिवसाच्या क्रिकेटला पुढे घेऊन जात असताना आजच्या या शेवटच्या रात्रीमध्ये दशरथ पाटील सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय आणि तदनंतर मराठीचा एक गोड वाणी, गोड आवाज, हितेश म्हात्रे सरांचा देखील आवाज आजच्या रात्रीमध्ये. इथे हवेमध्ये बॉल आहे आणि इथून चाललाय बॉल, सीमारेषा ओलांडणारा, आलाय चौकार. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या होत्या 7. दुसऱ्या षटकामध्ये अतिशय महागडं षटक आपल्याला बघायला मिळालं, त्यामध्ये 21 धाबा खर्च झाल्या. तिसऱ्या षटकामध्ये 14 धाबा आल्या. चौथ्या षटकामध्ये 15. अशा एकूण 4 षटकामध्ये 57 धाबा या ठिकाणी ठुकून काढल्यात. 2 खेळाडू सूरज पाटील आणि त्यानंतर आशिष परदेशी या 2 खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला धाबा या ठिकाणी बघायला मिळत आहेत. पुन्हा आपण पाहतोय समालोचन कक्षामध्ये दशरथ पाटील सरांचं शुभागमन. आजची रात्र समानार्थी शब्दांनी आपण गाजूया. किती अभ्यास असावा एखाद्या समालोचकाकडे, त्याचं ज्ञान, अगाध ज्ञान त्यांच्याकडे निश्चितपणे आहे. आणि आमचं भाग्य आहे की चांगल्या चांगल्या स्पर्धांना दशरथ पाटील सरांची उपस्थिती लाभत नाही, पण काँग्रेस चषकामध्ये आज कुंडेगाव गावामध्ये दशरथ पाटील सरांची उपस्थिती नक्कीच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे. हॅलो अतिश पाटील, मी जरा तुमची माफी मागतो. तुमच्या टुर्नामेंटमध्ये मला येता आलं नाही याचं तुम्हाला कारण माहीत असेल, परंतु पुढच्या वर्षी नक्की येऊ. आणि आम्ही तुम्हाला नक्की बोलावू, कारण तुमचा आवाज आमच्या गावामध्ये आलाच पाहिजे. प्रत्येक शब्दांमध्ये वजन आणि मांडणी ही फार गरजेची आहे. आणि कलाकार हा कलाकार आहे. प्रत्येक कलाकार त्याच्या त्याच्या पद्धतीनं आपल्या क्षेत्रामध्ये मोठा असतो. मग कोणी समानार्थी शब्द, कोणी वाम मार्गानं, पण व्यासपीठावर जे आहे ना तो कलाकार कलाकार असतो. आणि निश्चितपणे तुम्हाला निश्चित महाराष्ट्रानं डोक्यावर उचललं. त्याचं कारण आम्ही तुमच्या मॅचेस ज्यावेळेस राधे एंटरप्राइजेसच्या मैदानावर पाहायचो त्यावेळेस अगदी प्रेक्षक म्हणून जेव्हा आम्ही आमच्या हातामध्ये मायक्रोफोन नव्हता ना, तेव्हापासून तुम्ही ती मैदानं गाजवलेली आहेत, स्पर्धा गाजवल्या आहेत. चुले शेवटचं षटक गोलंदाज झालाय. इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, ओ हो हो, प्रॉपर टायमिंग बघायला मिळतोय. लॉंग अपच्या भरून चाललाय, आउट ऑफ द पार्क, षटकार. कक्षेमध्ये न थांबता अतिथी कक्षामध्ये यावं आणि इथून आपण या स्पर्धांचा आनंद घ्यावा.
63 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. अजूनही 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी असेल. फुलटॉस बॉल, यावेळेस प्रॉपर टायमिंग, बॅटचा आवाज चांगला होता. बॅक टू बॅक आलाय दुसरा षटकार. शिवकाळा पण ते शेर इथे पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स आल्यानंतर काय जबरदस्त पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळाली आहे. तब्बल या स्पर्धेचा विचार केला तर या 2 खेळाडूंमध्ये या डावामध्ये 56 धावांची पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळाली आहे. अप्रतिम बॅटिंग. सूरज परदेशी, आशिष 2 खेळाडू. पुढचा बॉल, यावेळेस पहा गोलंदाजावर कितीसा दबाव आहे. लाईन लेथ मध्ये बदल करावा लागला. इथून कामोटे संघाकडे पर्याय नाही आहे, तर तुम्हाला इथून कमबॅक करावा लागेल. अधिकच्या धावा या ठिकाणी अजून 10 धावा जर खर्च झाल्या तर दुसऱ्या डावामध्ये 80 धावा करणं हे फार कठीण आहे या मैदानावर. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं धावा चेस होत नव्हत्या. आजच्या रजनीमध्ये देखील तुम्हाला थोडंसं महाग जाईल. कुठेतरी 4 चेंडू चांगले टाकावे लागतील. इथे चूक केली आहे. डीप फाईन लेगच्या वरून फर्स्ट बीमर बॉल आलाय आणि त्याला ठोकून काढलाय. सीमारेषेच्या बाहेर चाललाय. आणखी एक खेळीचं करावं लागेल. फर्स्ट भीमर बॉल या ठिकाणी आलाय. संपूर्ण स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक आपण पाहिलं. आयुषने या ठिकाणी अर्धशतक झळकावलं होतं. तदनंतर आलेलं दुसरं अर्धशतक आशिषच्या बॅटमधून. पुढचा बॉल, यावेळेस आणखी एक खराब बॉल. कामोटे संघाकडे असे गोलंदाज नाही आहेत. आपण पाहिलं त्यांच्याकडे चांगले गोलंदाज असताना देखील नवीन गोलंदाजाचा वापर केल्यासारखं जाणवतोय. तर बऱ्याच स्पर्धांमध्ये आपण पाहिलंय त्यांच्याकडे वेल टॅलेंटेड अगदी अनुभवी गोलंदाज असताना या स्पर्धेमध्ये काहीतरी नवीन करताना दिसत आहेत कॅप्टन. आणखी एक फुलटॉस बॉल, इथे चूक झाली आहे. चेंडू चाललाय आणखी एक सीमारेषेच्या बाहेर. वाईट +4 अशा एकूण 5. तीन चेंडू अजूनही या डावातील शिल्लक आहेत. पाय षटकाचे विवरण 6-6 वाईड 9-6 वाईड परत वाईड वर चौकार. अतिशय महागड षटक या ठिकाणी फेकलं या गोलंदाजानं. यावेळेस आणखी एक मोठा फटका लाभ करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये खेळाडू त्या ठिकाणी कोणताही उपस्थित नाही आहे.
2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. पहिल्या 4 चेंडूमध्ये 28 धावा खर्च केल्या आहेत या गोलंदाजानं. लकी नावाचा गोलंदाज आज अनलकी ठरलाय कामोटे संघासाठी. लक फॅक्टर क्रिकेटमध्ये दशरथ फार महत्वाचा आहे. आपण किती वेळा प्रयत्न करतो परंतु यश लाभत नसतं. पण कुठेतरी देवाची परमेश्वराची साथ देखील असणं फार गरजेचे आहे. यावेळी आजचा दिवस आणि ही वेळ जर आपण पाहिली तर कामोटे संघाच्या विपरीत चालली आहे. आणखी एक फुल टॉस बॉल आहे पण यावेळी टायमिंग चांगलं नाही आहे. निकू आलाय झेल खाली. इथून आणखी एक विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर. जिगरी खेळ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली आहे. नाव आहे आशिष परदेशी. आजच्या सामन्याचा आजच्या दिवसाचा एक लढवय्या. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये संघ बॅकफुटवर होता, संकटामध्ये होता. संकट में जो खडे वही सबसे बडे. आणि आज आशिष सगळ्यात मोठा खेळाडू ठरलाय. चालू सामन्यातला अप्रतिम बॅटिंग केली आहे. वैयक्तिक धावा जर त्याच्या पाहिल्या तर तब्बल 62 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल होता. यावेळेस टायमिंग साधता आलेलं नाहीये. डीप मिडविकेट रिझर्व्ह मध्ये जमिनीला गरंगळत जाणारा बॉल. थ्रो पहा अतिशय खराब. 2 धावा या ठिकाणी नक्कीच मिळतील. सुरुवातीच्या पहिल्या षटकानंतर धावा ज्या आल्या ना, कामोटे संघाची बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली ना तर फार खराब दिसली. कारण धावा दुसऱ्या षटकामधूनच धावा चढत गेल्या. पहिल्या षटकामध्ये 7 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 21 पाहिल्या, तिसऱ्या षटकामध्ये 14 आल्या, चौथ्या षटकामध्ये 15 आल्यात आणि शेवटच्या षटकामध्ये 30 धावा. असं एक धावांचं रथीब या ठिकाणी चढवलंय. हा डिप्रेशन मध्ये गेलेला हा संघ आहे. पण एक गोष्ट या ठिकाणी नक्कीच आहे, कामोटे संघ नियमितपणे आपण लढताना पाहिलाय. अशा मोठ्या मोठ्या धावांचा पाठलाग केला गेलाय. त्यांच्याकडे एक मास्टर माइंड क्रिकेट खेळाडू आहे ज्याचं नाव आहे बारक्या. नावानं जरी बारक्या असला ना तरी तो धुरंधर आहे. तो क्रिकेटच्या मैदानावर धावांचं रतीब चढवण्यामध्ये माहीर आहे आणि रायगडच्या टेनिस बॉल क्रिकेट मधला अव्वल दर्जाचा खेळाडू ज्याच्याकडे या सामन्याकडे आपण पाहणार आहोत. तद्वर चलूया मान्यवरांच्या सन्मानाकडे. आपण पाहतोय सन्माननीय बालकृष्णजी पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्यांना आपण सन्मान समर्पित करू. एक उत्तम इलेक्ट्रिशियन आणि शिवसाई सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ श्री काशीनगरचा राजा या मंडळाचे प्रमुख सल्लागार म्हणून कार्यरत असणारी व्यक्तिरेखा, त्यांचा आपण सन्मान काँग्रेस चषक 2026 या शानदार स्पर्धेमध्ये या ठिकाणी करत आहोत. आदरपूर्वक महाराष्ट्राचं अलंकृत वस्त्र या ठिकाणी परिधान केले जात आहे. तदनंतर आपण पाहतोय मंचकावर आपण पाहतोय व्यवसायामध्ये गेली काही वर्ष अगदी वडिलांनी जो व्यवसाय सांभाळला सन्माननीय वसंतदादा आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपल्या वडिलांनी उभं केलेलं जे व्यवसायाचं साम्राज्य आहे ते पुढे घेऊन जाणारा कांचन वसंत पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन. खरं तर किराणा क्षेत्रामध्ये आपली माणसं उतरत नाही आहेत, व्यवसाय क्षेत्रामध्ये आपली माणसं उतरत नाही आहेत, पण काही माणसं अशी आहेत ती जिगरीनं काही वर्षापासून या क्षेत्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात. अशी कांचन वसंत पाटील यांना मी विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. मी त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. तदनंतर सामना सुरू होण्यापूर्वी गिरीश हरी मडवी यांना देखील आपण विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. मला सांगायला एक गोष्ट आवडते की काँग्रेस चषकामध्ये कोणताही मोठा नाही आणि कोणी छोटा नाही आहे. गावातील सामान्य व्यक्तीचा देखील आपण सन्मान केलाय. ही परंपरा आहे कुंडे गावाची. येथे कोणी छोटा नाही, कोणी मोठा नाही, सर्व समान
आणि ही भावना आपण गेली कित्येक वर्ष या गावामध्ये पाहिली आहे. एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते, पैशानं मोठी नाही आहेत पण मनाने श्रीमंत असणारं गाव, ज्या गावामध्ये अध्यात्म 7 दिवस चालतं आणि 7 दिवसाच्या सप्त्यामध्ये संपूर्ण गाव विठ्ठलाच्या हरिनामामध्ये दुमदुमला जातो. गणेशाचा गजर करत कुंडेगाव ते पाली ही तीर्थक्षेत्र यात्रा, पदयात्रा आपण त्यांची पाहतो. गावामध्ये होणारे विविध उत्सव, त्यामध्ये गावाची एकी आपल्याला बघायला मिळते. आणि एक गोष्ट आवर्जून, कैक हौशी रंगमंच बंद झाले पण कुंडे गावातील श्री गणेश हनुमान नाट्य मंडळ आजही नाटकं उभारतं, नाटकं लिहितं. त्या सगळ्या कलाकारांसाठी आणि साहित्यिकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या गावातील सर्व कलाकारांचा हा मान सन्मान आहे. चलूया आपण दुसऱ्या डावाकडे जाऊ. इथून डावाला सुरुवात करू. तद्वर आपण मैदानामध्ये चेंडू द्यायचे आहेत. बॉल दिल्यानंतर परत एकदा तोच महाराष्ट्राचा एक लाडका आवाज जो आपण अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये पाहिलाय, आज ही रात्र परत एकदा दशरथ पाटील सरांच्या आवाजानं घुमणार आणि रसिक मनोरंजन होणार, खेळाडू अगदी प्रफुल्लित होणार. चलूया दशरथ पाटील सरांच्या या सुंदर अशा बाणीकडे. धन्यवाद यस आतिश पाटील. अतिशय दमदार. खरं म्हणजे आतिश पाटील यांचं सूत्रसंचलन मात्र एक अफलातून असतंय. यस, दमदार आवाज. चला, म्हणजे ही या स्पर्धेमधली पहिली उच्चांक ना, 88 धावा, मेजर धावसंख्या स्पर्धेमध्ये विक्रमी धावसंख्या. आणि त्या धावांचा माग काढताना प्रतिस्पर्धी संघ कामोटे, बारक्या कांबळे अँड कंपनी, भिंगारी, पर रघु परदेशी याचा मारा कसा तिखट असेल. अतिशय दमदार आयोजन. मगाशी उल्लेख केला आतिश पाटीलनी, पागोड्याचे एक दमदार समालोचक आणि सूत्रसंचलनकार. बराचसा अनुभव, शब्दांवर मजबूत पकड. बरेचसे इव्हेंट ते कॅप्चर करत असतात. हे जरी झाला इव्हेंट जाऊन द्या, मरू द्या, त्यांना 12ही महिने काम असतंय, बरं की नाही. नितेजी पंडित सर असतील, कोणाचं लग्न असू द्या, बारसा असू द्या, बरेचसे इव्हेंट ते कव्हर करत असतात. आम्ही फक्त काय, आम्ही फक्त मैताचे आहोत नो, पूजेचे नाहीत. फक्त मर्तिकेचं काम करणार. काही भटज्या अशा असतात ना, फक्त 13वं करणार, दसपिन करणार, बस, त्याच्या पुढं काही नाही. आणि उत्तर पूजा करणार. भटजी पूजा सांगायला येणार नाही, पण उत्तर पूजेला येणार. त्याला माहीत आहे मकरामध्ये काजू असतात, बदाम असतात, म्हणून मकर साफ करायला जे भटजे येतात ते आम्ही आहोत. पूजा सांगायला नाही येणार, पूजेला दुसरा भजी 1500 रुपये देऊन लावणार. मकर आम्ही साफ करणार. कुठे गेले ते मोदी जॅकेटवाले, कुठे गेले? अच्छा, पैसे आणायला गेलेत. थोडी म्हणतो कॅश घेऊन येतो. चला, षटक क्रमांक पहिलं प्रगती पथार, बॉलिंग मार्क तयार. रघु परदेशी अतिशय भन्नाट गोलंदाज. खरं म्हणजे भिंगारी गावचे हे ट्रम्प कार्ड आहे. याच्या 2 ओव्हरी जर टाईट पडल्या आणि हा यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग आणि हा पहिला दमदार चौकार. मॅग्निफिशंट ड्राईव्ह. बॅट्समन सोनू पाटील इज ऑन फायर. 88 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. व्यासपीठावर उपस्थित आमचे ग्रुप रामचे सन्मान्य नितीनजी मडवी असतील, उद्धव बालासाहेब ठाकरे गटाचे एक दमदार सरपंच साहेब आहेत. तर षटकार हॅट्रिक, जर तुम्ही 3 षटकार मारले तर 500 रुपये. प्रमोद पाटील, यस, 500 लावा, कमीत कमी 100-200ला कोणी कुत्रे विचारत नाही हो, बरं की नाही. अच्छा अच्छा, माझे अध्यक्ष आहेत, नाही लावताना 500ला हो. येस, पुन्हा एकदा शॉट कव्हर झाली. 1 धावामध्ये संघाची धावसंख्या झाली 4 ओव्हर, 5 ओव्हर, 4 ओव्हर. बिनबाद 4. अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल, देमाय धरणी टाय, रन उठावं लागेल. खरं धावा भन्नाट चेस करायचे आहेत. रघु परदेशी बॉलिंग मार्कवर संघाच्या वतीनं पहिल्या षटक प्रगतीपदावर. काँग्रेस चषक 2026 हे पहिलं आयोजन काँग्रेस कमिटी कुंडेगाव कोलीवाडा आयोजित. सन्माननीय आमचे महेंद्र शेठ घरत एक ज्वलंत
असे प्रखर नेते. हलक्या त्यानं पुश केला, टॅप केलाय, पुन्हा एकदा चांगला फटका. 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान. टोटल स्कोर इज 6 पॉनन 7 वर बिनबाद 7. कामोटे हा एकेकाचा अतिशय बलाढ्य संघ, नामवंत संघ. बारक्या कांबळे गेले फुल फॉर्ममध्ये असायचा, पण नंतर मात्र हो यस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल मिडॉनला. आणि हा पहिला धक्का, पहिल्या विकेटचं बदन, पहिली विकेट भुईचा पाठ. अतिशय खराब सुरुवात. 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बारक्या कांबळे बॅक टू द डगआउट. भरवशाच्या म्हशीला तर या ठिकाणी बबनजी घुगे साहेब यांना सन्मानित करूया प्लीज. नाही सगळ्या शाली वगैरे संपून टाका, नाही तर उद्या नाक्यावर वाटायला लागतील नाही का. आहे ते संपून टाकावं, आम्हाला नसले चालतील. जे कोणी असतील मान्यवर असतील बघा. मगाशी आता ते म्हणतो आम्हाला काय काजू द्या. अरे पण तुम्ही 1 रुपया दिला नाही ना, काजू बदाम मागताय. बरं की नाही, कमी 500 रुपये तर द्या, जेणेकरून तुम्हाला 1780ची प्लेट मिळेल. म्हणून येताना थोडेफार पैसे खिशात टाकून या. 200 रुपये काय झाले हो सांगाय का. बारमध्ये बसलो तर आपण अशा 1200 रुपयाची पितो. एक बारवाली पोर असली तिला देतो, तिच्या नुसतं गालाला चापटी मारी तरी 500 रुपये. तिथं पैसा देते, इथं नाही देणार. इथं हात आखड द्या घेते, तिथं नाही. तिथं म्हणतो सामान आहे, इथं काय आहे. 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 डाऊन द फलंदाज. द न्यू बॅटर इज निखिल गोवारी ना. 12 का नाही, निखिल गोवारी. तेच सांगतो ना, आडनाव सांगा, नाही तर आम्ही साला मोदी म्हणायचो. नाही, मोदी साहेबांचे जरा हे आहे ना. अतिशय दमदार स्पर्धा काँग्रेस चषक 2026 हे दमदार आयोजन. पहिल्याच वर्ष आहे परंतु दमदार आयोजन. हो यस पुन्हा एकदा वाईटचा इशारा. सुबैर मारा, दिशाहीन मारा. नासका चेंडू, नरकातला चेंडू. 1 धावेचा इशारा. संघाची धाव संख्या झाली 8 वर. पहिली अवांतर, पहिली एक्स्ट्राज. अतिशय 9 वर. 9 फॉर 1. येस पुन्हा एकदा स्वीप करायचा आहे. आणि हा डॉल 88 धावा करायच्या आहेत. अट्रॅक्ट करावा लागेल, आक्रमण करावे लागेल कामोटेवाले. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. 2 टीम या प्लीज. टॉस झाला. यस फ्लिक केला बघूया चेंडूला. चांगला फटका आहे. चेंडू गेला सीमा रेषे लगत. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग. अफलातून बिल्डेल. 2 धाव मिळते. संघाची धावसंख्या बदलली. धावसंख्या 11 वर. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. दोन्ही टीम आय विल कॉल टू बोथ टीम्स फॉर टॉसिंग. आणि वाघेलीवाडा आणि मोठी जुई ग्रीष्मा. मोठी जुई म्हणजे उरण तालुक्यामधला हा चायना, दुसरा चायना. बघा तिथं मॅच जिंकू द्या. बघा अख्खा गाव येईल, सहकुटुंब सहपरिवार. यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक. आणि हा पहिला दमदार मॅग्निफिशियंट ड्राईव्ह. वज्रटोला, भीमटोला, मुष्टीप्रहार, वज्रप्रहार. आणि हा पहिला दमदार सिक्सर ना, 6 रन. चांगलं टायमिंग. अशी जर बॅटिंग केली, कत्तल केली तर नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करेल. धाव संख्या 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दमदा सलामी, धुंद फुंद बेधुंद सुरुवात. आणि हा येस पुन्हा आक्रमक स्ट्रोक. परंतु चेंडू थेट हातामध्ये मिळेल. फक्त 1 धाव. 100 ज्यादा कुछ भी नाही. दुसऱ्या धावापासून वंचित, परावृत्त, निष्फल, विफल, असफल. संघाचा टोटल स्कोर झाला 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 18 वर. कामोटे विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम रायवल त्यांचा विरोधक आहे भिंगारी. लास्ट डिलिव्हरी इन दी फर्स्ट
सेकंड ओव्हर. ओहो यस पुन्हा एकदा वाईटचा इशारा. लोअर फुल टॉस आउटसाइड द लेग स्टंप. स्वैर मारा, दिशाहीन मारा. एक धाव मिळेल, एक धावेचा इशारा संकेत. एक धाव आणि संघाची धाव संख्या 20 वर 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1/19 सद्यस्थिती विद्यमान अवस्था. पनवेल टेनिस क्रिकेट.in क्वालिटी आणि क्लिअरिटी. आणि हा यस पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर. जयवंत चौगुले असतील, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष योगेश पाटील, दिनेश पाटील, निमेश पाटील, सुमित चौगले, मिलिंद पाटील, युवराज पाटील, साई पाटील आणि प्रितेश मडवे आणि देवेंद्र पाटील अशी ही काँग्रेस कमिटीची टीम आहे. ते आहेत का इथं? अच्छा, सगळे आहेत ना. एका ठिकाणी आयोजकाला गेला, आयोगाचा पत्ता नाही. साले दुसरे नाचतायत. मधा नवरीपेक्षा करवली चिकनी. सला संडास मालका त्यानं रुबा भंग्याचा. ना आयोजक पाहिजे हो. एका टुर्नामेंटला घेतले, सगळे आयोजक तिकडे प्यायला बसले होते. त्याला पाहुणे आले म्हणून आयोजक कुठं आहेत? आयोजक प्यायला बसलेत. मग कोण करणार कॉमेंट? हे कोण करणार? जयवंत चौगले यास कुठे आले का? या जयवंत चौगले हा म्हणजे कुंडेगावचा दुसरा देवेंद्र फडणवीस. आयला दुःख नाही, काही नाही. आमदार पळाले तरी चालतील, नगरसेवक चालतील, पण महापौर आमचाच होणार. नो टेन्शन. आणि हा यस सेकंड विकेट फॉलन. क्या बात आहे. जयवंतजी चौगले अध्यक्ष आहे. बघूया कुंडेगावची काँग्रेसची ही जबरदस्त स्पर्धा. 500 रुपये कॅश प्राइज आहे. देखो याला म्हणतात यस खुदा मेहरबान तो गदा पहलवान. क्या बात आहे. यस 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 प्रत्येक असे 500 रुपये नाही काय तर रात्रभर घेऊ. त्याला आमच्या बापाचं काय जातं आहे. कॉमेंट्री कमी सांगू पण तुमचं नाव घेऊ. 24 तास 365 का हो. यस पहिलं आयोजन बघा. पहिलं आयोजन आहे. पहिलं पोरग, पहिली बायको या नेहमी प्रिय असतात. तुम्ही नंतर 50 बायका कराल, मराला इकडे येणार. पहिल्या बायकोकडं पैसा संपला की ढुंगणावर लात मारणार. नाही येतं नाही, ही वस्तू सांगतो मला. एकाने 4 बायका केल्या, पैशात खिसा नाही, दाढीला पैसे नाहीत. चला धाव संख्या 19. क्या बात आहे. 500 रुपयाची कॅश प्राईज. धन्यवाद देतो. मंडळ आभारी आहे. जयवंत चौगले साहेब अध्यक्ष आहेत. पुढच्या वेळेला तुम्ही नक्की सरपंच होणार कुंडेगावचे. नाही नाही मस्कर नाही करत. क्या बात आहे. जयवंत चौगले धन्यवाद. या थर्ड विकेट, तिसरी विकेट. अतिशय खराब स्थिती, दयनीय अवस्था, दारुण अवस्था. धाव संख्या फक्त हिनमीन. मग ते आहे ना दादा, हे जयवंत हे आपले राजन दादा. एकच वादा राजन दादा. 3/19 अशी वाताहत यातायात, दारुण अवस्था, भग्नावस्था. कामोटे संघ गेला बॅकफूटवर. झालेली दमछाक, पिछट, शरणागती माघार. नवीन बॅट्समन, द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स. परेश बारक्या 12 वाजले. त्याच्यानंतर आम्ही तिकडं बसू, तू इकडं बस. नंतर मग गॅटमॅट. पुढच्या वर्षी ही स्पर्धा अजूनही जोरात असेल. फक्त ही टीम राहिली पाहिजे बस. हो हो यस पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा होता पण तो चेंडू अगेन. दॅट शुड बी मिस टाइम थ्रोक्स. अतिशय काय चांगला बॉलिंग अटॅक, दमदार गोलंदाजी. भिंगारी संघाचं संपूर्ण वर्चस्व, हुकूमत, दहशत, जरब, वचक, धाक, अंकुश, नियंत्रण. टोटली डॉमिनेशन ऑन दिस मॅच. रघु परदेशी अतिशय खरं म्हणजे रघु परदेशी आहेत ना, हे फार जबरदस्त अनुभवी. राईट आम राहून देव केलं बघा. गती आणि मती. पुन्हा एकदा येस हू केला. बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू जाईल परंतु सीमा रेषे लगत जे प्रोटेक्शन असेल 2 धावा मिळतील. कारण टार्गेट फार चेस करायचं आहे. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा जी कुंडेगावची काँग्रेस कमिटी आहे
बघा मगाशी आतिशपणे चांगला उल्लेख केला. आध्यात्मिक एक चांगला वारसा आहे या गावाला. कुठल्याही प्रकारचा अध्यात्म असेल, सांस्कृतिक असेल, कला असेल, अजूनही नाटकाचे प्रयोग जिथं येत. अनेक कलाकार जे रंगकर्मी नाट्यकर्मी या गावात आहेत. जरी गाव छोटा असलं परंतु कीर्ती मात्र मान आहे. पुन्हा एकदा पूल करायचा होता परंतु मिस टाईम स्ट्रोक होता. आणि 6 धावासाठी यस दमदार टायमिंग. नेत्रदीपक टायमिंग संघाची धावसंख्या झाली 28. पनवेल टेनिस cricket.in PTC. आणि हा येस आउटसाईड द ऑप्शन. पुन्हा एकदा मिळेल फक्त 1 धाव. 100 धाव नाही. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. ग्रीष्मा 11 मोठी जोयाने त्यांच्या विरोधात. वाघिवली वाडा, पनवेल तालुका आणि उरण तालुका अशी हे बिग फाईट, बिग बॅटर, कडवी झुंज 2 टोळक्यामधील घमासान. दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. नेक्स्ट मॅच होईल बी कांचन वसंत पाटील यांना विनंती करतो प्लीज आपल्या शुभ हस्ते कॉईन स्पिंग करावा. जुया आणि वाघिवली वाडा. इकडे या. तिकडे काय करताय? चला नवरा एका खोलीत, बायको दुसऱ्या खोली, कसे दिवस जायचे? अरे तिकडे जा, तुमचं तिकडे काम आहे. इकडे काय काम आहे का? बरोबर की नाही? काय पिटी झाली, बरोबर की नाही? चला बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 4 प्रगती पदावर. अतिशय वाईट दयनीय अवस्था, दारुण अवस्था. तर जुईकर मोठी जुई ग्रीष्मा तिकडे फोन केला नाही गावाला ना. कॅबिनमध्ये बसून या, कॅबिनवर ट्रकवर. तलोदा आणि यांच्यानंतर यांचा दुसरा नंबर. तलोदा टीम असली ना, उस्मान खेळला हे सगळ्या टोप्या दिसणार मैदानाभोवती. आणि हा दमदार. चला बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 4 प्रगती पदावर. तर मयूर पाटील या ग्रीष्मा एंटरप्राइजेसचे ओनर आमचे मयूर पाटील यांना विनंती आहे कृपया स्टेजवर या प्लीज. आम्हाला विनंती आहे कारण मोठी जुई म्हटलं की आमचे नितेश पंडित सर यांचं एक जबरदस्त गाव आणि त्या गावामध्ये बऱ्याचशा स्पर्धा असतील. त्यांची नुकतीच जी मोठी जुई प्रीमियर लीग अतिशय देखणं आयोजन होतं. आणि हा यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. व्हॉट अ स्ट्रोक. जबरदस्त टायमिंग. ग्लोरियस, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, डिलिशियस, मॅसिव्ह 6. तोलून मापून मारलेला हा बेबंद फटका. चेंडू झालाय दिशे नासा. 6 धावांसाठी. टायमिंग चांगलं होतं परंतु वेळ मात्र निघून गेलेली आहे. धावा भरपूर चेस करायचे आहेत. धावा झाल्या 41. थोडासा धावानं जर अंकुश ठेवला असता फलंदाजांवर तर नक्कीच आशिष परदेशी. चांगला फटका, दमदार स्ट्रोक. शॉर्टपे चेंडू अक्कोट डाव्याचा हाफ ट्रॅकर होता, त्याच्यावर केला आक्रमण. अटॅक केला, काउंटर अटॅक. बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक 4 प्रगती पदा. 4थ्या षटकाचा माग काढताना काँग्रेस कमिटी कुंडे गाव कोलीवाडा आयोजित दमदार आयोजन. अतिशय दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व रायगड जिल्हा काँग्रेसचे दमदार व्यक्तिमत्व रायगड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय महेंद्र शेठ घरत यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आहे. काँग्रेस चषक 2026. खरं म्हणजे उरमपूर्व म्हटलं की काँग्रेसचा हा बालेकिल्ला. तर शिवगिरीश मडवी यांना विनंती आहे कृपया स्टेजवर. तर आयोजकांसाठी 5,000 रुपये. क्या बात आहे. शिवगिरीश मडवी यांनी ह्या स्पर्धेला बघूया 5,000चं आर्थिक भरीव योगदान दिले. पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत असेल. अतिशय दमदार स्पर्धा. त्यांना वाटतं काजू बदाम द्या, 2-2 प्लेटी द्या. उजव्या आणि डाव्या हातात 1-1 प्लेट. बरोबर की नाही? असे देतील त्यांना नाव. नाही तर दुसरे येते त्यांना पापडींत वेपर द्या. प्रियांशू कांचन पाटील 5,000 रुपये. क्या बाय. टोटल 10,000 झाले. आयराची पिशवी जरा सांभाळा बाबा.
जयवंत चोगले साहेब क्या बात आहे, आज खुश आहेत मात्र. सेम देवेंद्र फडणवीस बघा, त्याचा स्मित हास्य आणि यांचा चेहरा बघा. फक्त आता बघ जॅकेट पण घातलं आहे. हो हो यस, पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय आणि हा झेल बाद. यस, अप्रतिम झेल. विकेट क्रमांक 4. तर सन्माननीय सविता नितीन मडवी, आदरणीय सरपंच, विद्यमान सरपंच फ्रॉम ग्रामपंचायत नवघर यांचं इथं त्यांच्याकडून 5,000 रुपयाचं आर्थिक मदत भरीव योगदान बघूया. पुन्हा एकदा आपलं या स्पर्धेच्या मध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. काँग्रेस चषक 2026. पुढच्या वर्षी ही स्पर्धा अजूनही जोरदार असेल. अतिशय दमदार स्पर्धा. कसला प्रसाद? नाही, नक्की सांगा हो. अच्छा अच्छा, कसला रे? नाही आहे, नाही नाही, काय याला प्रसाद म्हणतात याला. मला काय शिरा बिरा रवा बी आणला का काय? आणि हा दमदार 6 जबरदस्त टायमिंग. संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोर इज मुव्हिंग 51 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. बॉल राहिले 6 बॉल जिंकण्यासाठी पाहिजे. मला वाटतंय 33, 37, 37. जर 6 षटकार मारले युवराज सिंगची जर अवलाद झाली कामोठे संघाच्या वतीनं तर कदाचित, परंतु तरी पण जाणार नाही. कंपल्सरी चेसिंग. 1 धाव कमी पडेल तरी हात चोळी जावं लागेल कामोठेवाल्यांना. चला शेवटचा गोलंदाज कुणाल नाईक. यस, जबरदस्त ऑलराऊंडर, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर फ्रॉम भिंगारी कुणाल नाईक. यस, छोटा पॅकेज. बॉडीवर जाऊ नका हो. जयवंत चोगळेंचं मात्र लक्ष बारीक आहे. ओके, ग्राउंडवर फिरत आहेत त्यांना बघूया. भिंगरीसारखे आहेत. नाही, 500 रुपये दिले म्हणजे बोलायचं की नाही. ज्याचे खावी पोळी त्याची वाजवा विटाली. नाही मग ते अजून देणार ते, म्हणून घरी त्याच्यासाठी गेले देव. आणि पहिला चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. जबरदस्त टायमिंग. चेंडू हवेमध्ये असेल आणि फलंदाजवाने हा पहिला झेल. आणि कुणाल नाईक यांना पहिलं यश. 5 चेंडूमध्ये करायच्या 37 धावांची गरज. ब्रह्मलिखित. अतिशय जटिल आव्हान, मुश्किल, कठीण, अशक्यप्राय, अवघड आव्हान, अवजड, डोईजड आव्हान. 5 मध्ये 37 नवीन बॅट्समन. दैवत मात्रे. द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स. बॉल आले 5 आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. दैवत मात्र नवीन फलंदाज, नवीन बॅटर. संघाला तारक के मारक, साधक के बाधक, अनुकूल के प्रतिकूल दल उत्तर मिळेल. घोडा मैदान जवळ. कुणाल नाईक बोर्डिंग मार्क तयार. राहिले उर्वरित 5 चेंडू फेकण्यासाठी तयार. मीडियम पेसर आहे. राईट आर्म हो द विकेट टू दैवत मात्रे. ओहो, इनसाइड आउट. चांगला फटका, दमदार स्ट्रोक. परंतु शेवटी गॅप सिलेक्शन नाही, शॉर्ट सिलेक्शन नाही. एकच धावामुळे 4 मध्ये 37. कामोठे संघाचा जवळजवळ ब्रह्मलिखित पराभव अटल. जवळजवळ बाजार उठवलेला आहे. कामोठेवाले जाताना घरी व्यवस्थित जा. कुठं मध्ये वाईन शॉप वगैरे तिथं बसू नका प्लीज. नंतर इथला राग तिथं काढू नका. नाही बरोबर की नाही? हो यस, पुन्हा एकदा पल्लू शॉट. राहिले 3 बॉल, 3 बॉल्स टू गो. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. झाला ना टॉस? मोठी जुई. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, अंतिम लढत.
आणि हा यस पुन्हा एकदा तर मिळेल फक्त एक धाव. बॉल राहिले अजूनही म्हणतोय 2 बॉल्स टू गो. कांबोडीवाल्यांना धन्यवाद देतो या स्पर्धेमध्ये भाग घेतलात, कारण हारजीत ही सगळ्यांची असते. नाव उमेद होऊ नका. कांबोटे एकेकालचा फार बलाढ्य संघ आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त आक्रमण आणि फलंदाज सीमारेषेलगत सूर्यकुमार यादव स्टाईल अफलातून झेल. मात्र पीटीसीला धन्यवाद द्यायला काय फुटेज चालू आहे. यस आणि झेल घेणारा कॅचर साहिल. धन्यवाद धन्यवाद. यस सुस्वागतम 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 आगतम स्वागतम. नुकतंच ज्यांचं आगमन झालंय पागोड्याचे सन्माननीय विद्यमान सरपंच प्रमुख भूया प्रथम नागरिक सन्माननीय कुणालजी पाटील यांचं आगमन पुन्हा यामध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. आणि फक्त वय वर्ष 24 आणि अतिशय कमी वयात ज्यांनी सरपंच पदाचा बहुमान मिळवला असे दमदार कुणालजी पाटील